नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आलेली आहे. मग ते भूदान, गोदान, अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा मग कन्यादानही असू शकतं. पण सद्यस्थितीत दानाची जी व्याख्या आहे ती थोडी बदललेली आहे आणि अलीकडे शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी दान केलं जातं. त्यापैकी एक दान म्हणजे नेत्रदान. आणि नेत्रदान पंधरवाड्याच्या निमित्तानं नेत्रदान एक आशेचा किरण हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अभय आगाशे सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. दूरदर्शनचे फार आभार मला आमंत्रित केलं. हो सर. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून त्यांनी MBBS केलेलं आहे आणि BT मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथून त्यांनी MS केलेलं आहे. सद्यस्थितीत आभा आय क्लिनिक आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे ते कन्सल्टंट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर सर, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नेत्रदान पंधरवाडा हा आपण नेमका कधी साजरा करतो? नेत्रदान पंधरवाडा हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा असे 15 दिवस मिळून साजरा करण्यात येतो. नेत्रदानाविषयी जनमानसात जनजागृती निर्माण करण्यासाठी हे 15 दिवस आपण हे सेलिब्रेट करतो. या काळात शासनातर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. जसं रॅली ऑर्गनाईज करतो आपण. आमची लोकल सोसायटी आहे नागपूर ऑफ्थॅल्मिक सोसायटी किंवा महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक सोसायटी, यातर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी स्लोगन म्हणजे आपण नेत्रदानाविषयी काही वाक्प्रचार किंवा काही स्लोगन्स त्याच्यासाठी कॉम्पिटिशन आपण घेतो. आणि हे जे आहेत हे विविध चौकांमध्ये नागपुरात किंवा महाराष्ट्रातले जे शहरं आहेत त्या सगळ्या शहरांच्या विविध चौकात जे प्रॉमिनंट पब्लिक प्लेसेस आहेत अशा ठिकाणी आपण हे ऑर्गनाईज करतो. आणि त्यामुळे लोकांमध्ये हे जे नेत्रदान आहे त्याविषयीच्या त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या अधिक क्लिअर व्हाव्या आणि नेत्रदान वाढावं यासाठी आपण हे ऑर्गनाईज करतो. आणि हा 15 दिवस हे चालत असतं. सर, आपण आता नेत्रदान हा आपला आजचा विषय आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण सगळ्यात पहिले आम्हाला डोळ्याच्या रचनेबद्दल काय सांगाल? डोळा समजा आपण त्याचं कट सेक्शन घेतलं तर हा समोरचा बुबुळाचा भाग असतो. हा मधला हा पिवळा किंवा ऑरेंज कलरचा रेटिना आहे आणि ही मागची जी आहे ही नस आहे, ऑप्टिक नर्व याला म्हणतो. तर प्रकाश इकडनं येतो, इथे हा कॉर्निया आणि मध्ये लेन्स असतो, यातनं तो परावर्तित होऊन रेटिनापर्यंत जातो आणि त्याचे इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये ते कन्वर्ट होऊन ते पुढे ब्रेनपर्यंत जातात. तर ही आपल्या डोळ्याची रचना झाली. आता नेत्रदानाविषयी आपण समजा बोलतो म्हटलं, नेत्रदान जेव्हा केलं जातं तेव्हा हा जो समोरचा पार्ट असतो बुबुळ तो आपण रिप्लेस करतो. अशा रुग्णांना ज्यांच्यामध्ये हा बुबुळ जे असतं हे ट्रान्सपरंट असतं नॉर्मली, हे समजा अपारदर्शी झालं, त्याला काही ओपॅसिटी आली, त्याला कॉर्नियल ओपॅसिटी आपण म्हणतो, तर त्या कॉर्नियल ओपॅसिटीमध्ये लाईट आत जाऊ शकत नाही. तर आपण हा एवढा पार्ट काढून त्याच्याऐवजी जे नेत्रदानाद्वारे जे कॉर्निया आलेले असतात तो भाग इथे आपण ट्रान्सप्लांट करतो आणि त्याला टाके घेऊन तेवढा भाग आपण ट्रान्सपरंट करतो. लाईट त्याला ओळखता येतो, त्याला पुन्हा नवी दृष्टी मिळू शकते. बरं, म्हणजे जेव्हा आपण नेत्रदान करतो तेव्हा आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय तर नेमका डोळ्याचा कुठला पार्ट आपण काढतो? हा फार छान प्रश्न आहे. नेत्रदान जेव्हा करतो आपण तेव्हा 2 प्रकारे होऊ शकतं. फक्त हा समोरचा जो बुबुळाचा भाग आहे हा एवढाच आपण कट करून नेत्रदान करू शकतो किंवा काही व्यक्तींमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण हा जो डोळा आहे हा पूर्णच आपण काढून घेऊन जातो.
आपण जेव्हा नेत्रदान करण्याकरता आमची चमू जाते तेव्हा त्यावेळेस त्या पेशंटचं वय, त्या पेशंटची कंडिशन, डोळ्याची कंडिशन आणि बाकी सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही तेव्हा वेळेवर हा निर्णय घेतो की फक्त समोरचं बुबुळ काढायचं, त्यातला थोडा पांढरा भाग पण त्यासोबत काढला जातो, की पूर्णच्या पूर्ण डोळा काढायचा. जर आपण नेत्रदानासाठी आधीच रजिस्टर केलं आहे, त्यानंतर आपलं मरणाच्या उपरांत किती तासामध्ये आपल्याला नेत्रदान करता येईल सर? एकदा त्या व्यक्तीचा, पर्टिक्युलर व्यक्तीचा मृत्यू झाला तर आयडियली 6 तासाच्या आत आपल्याला तो डोळा त्याच्या शरीरातून काढून घ्यावा लागतो. 8 तासापर्यंत आपण ते काढू शकतो, पण 4 ते 6 तास हे आयडियल मानले जातात. त्याच्या आधी तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही आमची चमू पाठवून तो डोळा त्याच्या पेशंटच्या, त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून आपण काढून घेऊ शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला नोंदणी कधी करता येईल? म्हणजे मरणोपरांत मला माझं नेत्रदान करायचं आहे, ते मला आधी कधी ठरवायचं आहे किंवा त्याच्यासाठी मला काय प्रोसिजर फॉलो करावी लागेल? आपल्याकडे एक प्लेज कार्ड किंवा प्रतिज्ञापत्र यासाठी अवेलेबल असतं. प्रत्येक नेत्रपेढीमध्ये हे अवेलेबल असतं किंवा सगळ्याच शासकीय महाविद्यालय जे रुग्णालय आहेत तिथे पण हे प्लेज कार्ड असतं. तिथे तुम्ही ते प्रतिज्ञापत्र भरून ठेवू शकता की मरणोपरांत मला माझे डोळे दान करायचे आहेत, मला नेत्रदान करायचं आहे. आपण हे किती, कोणत्या वयाचा मुलगा किंवा मुलगी किंवा मग वृद्ध किंवा तरुण अवस्थेत कुठल्या एजमध्ये आपल्याला प्रॉपर रजिस्ट्रेशन करता येईल सर? हे रजिस्ट्रेशन तुम्ही कुठल्याही एजमध्ये करू शकता आणि रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं नाही. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला नेत्रदान करता येणार नाही असं नाही आहे. बरं. तुम्हाला नेत्रदान करण्यासाठी फक्त तुमचे, म्हणजे एकदा तो व्यक्ती मेला तर त्याची काहीच इच्छा नसते ना. जे काही म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्याचं काम त्याच्या जे रिलेटिव्स असतात, त्यांचा मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ, बहीण, जे काही त्यांचे जवळचे नातेवाईक असतात, हे त्यांचं कर्तव्य आहे की ते नेत्रदान करून घेणं. आणि ते समजा तुमच्याकडे ते प्लेज कार्ड किंवा प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्याचा काहीही अडथळा होत नाही. आम्ही गेल्यावर प्रतिज्ञापत्र कुणालाही मागत नाही. ते फक्त तुमच्या अवेअरनेससाठी असतं. ते तुमची इच्छा दर्शवतं की मरणोपरांत माझे डोळे हे दान केले जावेत, ही तुमची इच्छा दर्शवण्यासाठीच फक्त प्लेज कार्ड असतं. आणि त्या प्लेज कार्डच्या मागे तिथल्या जवळच्या आय बँकेचा नंबर सुद्धा असतो. म्हणजे हे त्यासाठी सुद्धा कामी पडतं, कारण एकदा ती व्यक्ती मरण पावली तर आपल्याला ऑब्व्हियसली बाकी बऱ्याच गोष्टींची आठवण येते, बाकी बऱ्याच आपले प्रायोरिटीज असतात. हे थोडंसं एक याचं मागच्या पावलावर, बॅकफूटवर जातं नेत्रदान. म्हणून ते प्लेज कार्ड हे त्यासाठी असतं की कुठेतरी त्याची आठवण असावी, अरे यांनी असं म्हटलं होतं आणि यांची इच्छा होती, तर ते त्यांच्या नातेवाईकांनी ते फॉलो करावं आणि आम्हाला कळवावं, आणि जेणेकरून नेत्रदान होऊ शकेल. आणि बरेचदा असं होतं सर, मरणोपरांत त्याचे रिलेटिव्ह पण डिसिजन घेऊ शकतात की माझ्या आई वडिलांचे मला डोळे द्यायचे आहेत का, असंही होऊ शकतं ना. हो, बिलकुल. मग तेव्हा आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स लागतील? नाही, कुठल्याच डॉक्युमेंट्स, तुम्हाला फक्त डेथ सर्टिफिकेट लागतं त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं. बाकी तुम्हाला प्लेज कार्ड किंवा प्रतिज्ञापत्र, बाकी कुठलेही डॉक्युमेंट्स लागत नाही. तुम्ही फक्त जवळच्या नेत्रतज्ञाला किंवा नेत्रपेढीला फोन करा. नेत्रपेढी ते जे त्याला आम्ही टिश्यू हार्वेस्टिंग म्हणतो किंवा टिश्यू कलेक्शन म्हणतो, त्यांची नेत्रदान करणारी जी चमू असते ती तुमच्या घरी येईल आणि ते नेत्रदान करून घेऊन, त्या तुमच्याकडून आम्हाला फक्त तुमच्या एक फोन कॉलची अपेक्षा असते, बाकी तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा आम्ही बाळगत नाही. खूप छान सांगितलं सर तुम्ही, कारण बरेचदा असं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्याचे जे रिलेटिव्ह असतात तर ते तर त्यांच्या दुःखात असतात, पण बाकीचे थोडेसे फ्रेंड्स म्हणा किंवा वेगळी लोक असतात, जी त्रयस्थ व्यक्ती असतात, त्या लोकांना म्हणजे तो कॉन्शियसनेस असतो की या पर्टिक्युलर व्यक्तीचे आपण नेत्रदान करू शकतो. आणि तुम्ही आता सांगितलं की 6 तासाच्या अगोदर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आता आम्हाला हे सांगा सर की नेत्रदान कोण कोण करू शकतं? नेत्रदान हे कुठलाही मृत पावलेला व्यक्ती करू शकतो. त्याच्यासाठी असं कॉन्ट्राइंडिकेशन किंवा हा माणूस नेत्रदान करू शकत नाही असं फारच कमी कंडिशन्स आहेत त्यात करू शकत नाही. बाकी अगदी लहान मुलापासून तर अगदी 80-90 पर्यंतच्या म्हाताऱ्यांपर्यंत कोणीही जे मृत व्यक्ती असेल ते नेत्रदान करू शकतात.
बरं. पण कुठल्या डिसीज कंडिशन्स अशा असतात का की ज्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर मृत व्यक्तीचे डोळे काढून किंवा मग नेत्रदान नाही करू शकत, असं काही असतं का? हो, काही फार थोड्या कंडिशन्स आहेत ज्यात इन्फेक्शन्स हा सगळ्यात मोठा प्रकार आहे. बरं. कारण पूर्ण बॉडीमध्ये समजा इन्फेक्शन पसरलेलं असेल तर ते त्याच्या डोळ्यात पण जातं आणि तो डोळ्याचं समजा आपण काढून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट केला तर ते इन्फेक्शन त्या व्यक्तीला सुद्धा जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ज्यांना सेप्सिस म्हणतो की पूर्ण बॉडीत समजा इन्फेक्शन पसरलं असेल तर अशा व्यक्तींचं आपण नेत्रदान टाळतो. किंवा ज्यांना मेनिंजायटिस असेल, ब्रेनमध्ये समजा काही इन्फेक्शन झालं असेल, असे व्यक्ती ज्यांना करंटली म्हणजे त्यांना सुरू असेल समजा जॉन्डिस, हेपटायटिस म्हणजे कावीळ झालं असेल आणि ते सुरू असेल, ते व्यक्ती, रेबीज झालेल्या व्यक्ती, ट्युबरक्युलोसिस TB झालेल्या व्यक्ती आणि आता इतक्यात पाहिलं तर कोविड झालेल्या व्यक्तींचं पण आपण नेत्रदान करणं टाळतो. अदरवाईज ज्यांना शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीजेस आहेत, किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, मोतीबिंदू म्हणा किंवा रेटिनाचं ऑपरेशन झालेलं आहे, अशा सगळ्या व्यक्ती सुद्धा ऑपरेशन, ज्यांना आजीवन कॅन्सर झालेला आहे, अशा व्यक्ती सुद्धा करू शकतात. फक्त कॅन्सर डोक्यात पसरलेला नको आणि पाठीच्या मणक्यात पसरलेला नको, कारण आपला डोळा जो आहे डायरेक्ट डोक्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे कॅन्सर समजा डोक्यात पसरला असेल तर मात्र आपण नेत्रदान करू शकत नाही. अदरवाईज नॉर्मल ज्यांना कॅन्सर झालेला असतो ते सुद्धा व्यक्ती नेत्रदान करू शकतात. बरं. अगदी लहानपणापासून काही जणांना किंवा मुलांना पण सर चष्मा लागलेला असतो, मग त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम्स असतातच. मग असे लोक पण मोठे झाल्यावर किंवा त्यांची इच्छा असेल तर ते याला रजिस्ट्रेशन करू शकतील किंवा मरणोपरांत नेत्रदान करू शकतील ना? बिलकुल. म्हणजे त्यांचे डोळे पण वापरात येऊ शकतात ज्यांना प्रॉब्लेम होते पूर्वी. हो, ज्यांना कोणाला हा समोरचा जो कॉर्निया आहे त्याचा प्रॉब्लेम नसेल, बाकी कुठलेही प्रॉब्लेम असतील तरी ते डोळे आपण नेत्रदान करू शकतो आणि ते पुढे जाऊन दुसऱ्या जे रुग्ण आहेत, डोळ्याचे रुग्ण, ज्यांना प्रॉपर ते बघून आपण त्यांना ते वापरण्यात येऊ शकतात. पण तरी एवढा अवेअरनेस असतानाही सर नेत्रदानाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे, तर याचं काय कारण असेल? सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी बोललात की एखादी व्यक्ती मृत पावली तर त्यांचे जे जवळचे नातेवाईक असतात ते दुःखात असतात आणि त्यांच्या मागे बऱ्याच प्रायोरिटीज असतात, त्याचं अंत्यविधी हे ते. त्यामुळे त्यांचे जे सेकंडरी नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना ह्या गोष्टी, शेजारचे जे आहेत त्यांनी ह्या गोष्टी समजा त्यांच्या लक्षात आणून दिल्या, ध्यानात आणून दिल्या की आपण नेत्रदान करू शकतो, तर ते फार मदत करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्याविषयी फार अंधश्रद्धा आहेत आपल्याकडे नेत्रदानाविषयी, की त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की समजा आपण नेत्रदान या जन्मात केलं मृत व्यक्तीचं तर तो पुढच्या जन्मात त्याला आंधळ्याचा जन्म घ्यावा लागेल. ही खूप मोठी एक अंधश्रद्धा आहे जी की पूर्णतः चुकीचं आहे. समजा तुम्ही नेत्रदान केलं तर मरणोपरांत सुद्धा तो व्यक्ती दुसऱ्यांच्या डोळ्याने हे जग, सुंदर जग बघू शकतो. सर, मग नेत्रदान केलेले जे नेत्र असतात ते कुठल्या पर्टिक्युलर रुग्णांना वापरले जातात? यात आपण पुन्हा या डोळ्याच्या रचनेकडे बघूया. तर जसं मगाशी सांगितलं मी की हा समोरचा जो पार्ट असतो डोळ्यांचा, जो पारदर्शी असतो, ज्याला बुबुळ म्हणतो आपण, हे बुबुळ ज्यांच्यामध्ये याचा पांढरेपणा झालेला आहे, ठीक आहे, यातनं लाईट आत जाऊ शकत नाही, पण सोबत हा मागचा रेटिना आणि ही जी ऑप्टिक नर्व आहे, ही नस आहे, ती सगळी व्यवस्थित आहे. तर अशा रुग्णांना आपण हा समोरचा पार्ट जो आहे हा काढून आपल्याला जो नेत्र जे दानात आलेले आहेत त्यांचं जो कॉर्निया आहे तो काढून इथे आपण ट्रान्सप्लांट करतो. याला टाके घ्यावे लागतात आणि तो व्यक्ती पुन्हा बघू शकतो. म्हणजे हे ज्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस हा प्रकार आपण त्यांना म्हणतो. बरं. नेत्रदान करताना काही टेस्ट असतात का सर? म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही म्हटलं की या पर्टिक्युलर नेत्रदान केलेले जे नेत्र आहेत तर ते या रुग्णाला, पर्टिक्युलर रुग्णाला जर आपल्याला वापरायचे असेल तर त्यासाठी काही कम्पॅटेबिलिटी टेस्ट असतात का? असं काही आहे का? नाही, याच्यात कम्पॅटेबिलिटी टेस्ट सुदैवाने नसते. कारण हा जो पार्ट आहे डोळ्याचा बुबुळ, त्याला ब्लड सप्लाय, रक्ताचा सप्लाय हा नसतो. त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं ब्लड ग्रुप किंवा ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह याच्या फंदात न पडता आपण डायरेक्टली हे नेत्रदान दुसऱ्या व्यक्तीला, रुग्णाला देऊ शकतो. पण
त्याच्यात एक असं आहे की समजा वृद्ध व्यक्तीचं आपण नेत्र काढलेत, तर आम्ही ते बघतो की त्या एखाद्या वृद्ध रोग्यालाच ते जावेत. बरं. समजा एखादा यंग मुलगा असेल, 15 वर्षाचा मुलगा आहे, हो. तर आपण त्याला 60 वर्ष 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचे डोळे आपण दानात आलेले आपण जनरली टाळतो. त्याच्यासाठी 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष, कारण त्यांच्या डोळ्यांची रचना तशी असते. त्यांचे डोळे त्यांचं जे आपण घेतो ते सुद्धा तसे त्याला आपण पॉवरफुल म्हणू शकतो. ते तसे युथफुल आणि पॉवरफुल असतात. त्यामुळे आपण ते वयाचं फक्त आपण एक थोडंसं ध्यानात ठेवतो. अजून आपण नेत्रदानाबद्दल जाणून घेऊ सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण नेत्रदानाबद्दल बोलत होतो, तर नेमकं आय डोनेशनला किती वेळ लागतो? किंवा बरंचसं असं होतं ना की म्हणजे लोकांना हे असतं लोकांच्या मनामध्ये की आय डोनेशन करायचं आहे, मग इकडे अंत्यविधीला वेळ होईल, तर असं काही आहे का? म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. हो, ही सुद्धा एक मोठी चुकीची भावना लोकांच्या मनात आहे की आय डोनेशनसाठी खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे अंत्यविधीला उशीर होतो. ॲक्च्युली तुम्ही शहरात, समजा तो मृत झालेली व्यक्ती शहरात असेल आणि तुम्ही जवळच्या नेत्रपेढीला समजा कॉन्टॅक्ट केला, तर तिथून इथे तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत मॅक्सिमम 1 ते 2 तास लागतात, म्हणजे घरी पोहोचेपर्यंत. आणि समजा तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस दिला असेल तर 1 ते 1.5 तासातच आमची चमू तिथे पोहोचून जाते. आणि एकदा तुमच्या घरी पोहोचले की नेत्रदानाची जी प्रोसिजर असते, जे आम्हाला ते डोळे काढायचे असतात, त्यासाठी फक्त 15 ते 20 मिनटं लागतात. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. सोबत आम्ही थोडंसं रक्ताचं सॅम्पल सुद्धा घेतो, कारण आम्हाला काही टेस्ट करायचे असतात, HIV, HbSAg, ज्या कारणाने समजा ते पेशंटला नसेल तर ते आपण पुढे वापरू शकतो. आणि समजा पेशंटचे काही जुने डॉक्युमेंट्स असतील, काही रिपोर्ट्स असतील, तर ते समजा सोबत असले तर फार चांगलं होतं. या निमित्ताने मी तुम्हाला आणखीन एक सांगेन की जे समजा मृत व्यक्ती असतील आणि तुम्हाला नेत्रदान करायचं आहे, तर त्या व्यक्तीचे डोळे जे आहेत ते बंद करून ठेवायचे. त्यात डोक्याच्या खाली एक उशी द्यायची, थोडंसं वरच्या भागाला डोकं ठेवायचं. आणि समजा पंखे सुरू असतील आजूबाजूला, AC सुरू असेल, तर ते शक्य झालं तर पंखे आणि AC बंद करून ठेवायचे. कारण ते डोळा जो आहे, पंखे सुरू ठेवले तर तो सुकतो, त्याला ड्राय होतो डोळा, कारण तो मृत व्यक्ती स्वतः काही करू शकत नाही. म्हणून ह्यात 1-2 प्रिकॉशन्स घ्यायचे असतात. म्हणजे आपल्याला डोळे बंद करून ठेवायचे आहेत आणि थोडी उशी लावून घ्यायची आहे मागे, डोक्याच्या मागे, है ना? आणि सर, आपण जेव्हा आय डोनेट करतो तेव्हा चेहरा विद्रूप होतो का? अगदीच नाही, बिलकुल चेहरा विद्रूप होत नाही. कारण आपण फक्त डोळ्याचा समोरचा एक 10% भाग काढून घेऊन जातो, किंवा कधी कधी पूर्ण डोळाच काढून घेऊन जातो. आणि त्याच्या जागी आम्ही एक कधी कधी इम्प्लांट टाकतो, म्हणजे डोळा वाईट दिसू नये यासाठी. आणि डोळा तसंही पापण्या ह्या बंद झालेल्या असतात मृत व्यक्तीच्या, त्यामुळे आम्ही ही काळजी घेतो की आम्ही नेत्रदान केल्यावर तो चेहरा बिलकुलही 0%, 1%ही विद्रूप दिसणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. आणि त्याबद्दल लोकांनी बिलकुलही मनात शंका बाळगू नये. अच्छा, मग हा एक डोळा किती जणांना आपण वापरू शकतो एकदा नेत्रदान केल्यावर? जुन्या काळी जेव्हा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नव्हती, तेव्हा तो डोळा एक जे नेत्रदान होतं, तो एक डोळा एकाच रुग्णाला वापरता येत होता. पण आता जशी जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, आपल्याला हे कळलेलं आहे की हा जो कॉर्निया असतो, समोरचं जे बुबुळ असतं, त्याच्या 6 लेयर्स असतात आणि प्रत्येक लेयरच्या वेगवेगळे रोग असतात. तर आपण जे नेत्रदानात जो डोळा आलेला आहे, त्याच्या बुबुळाचे पण आपण वेगवेगळे पार्ट, वेगवेगळे त्याचे जे लेयर असतात त्या काढून त्या रुग्णाला पर्टिक्युलर त्याच लेयरची आवश्यकता असेल तर तीच लेयर आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. उरलेली लेयर दुसऱ्या रुग्णाला, ज्याला वेगळे लेयर त्याला पाहिजे असेल, त्याला ट्रान्सप्लांट करू शकतो. अशा प्रकारे आपण कमीत कमी 2 ते 3 रुग्णांना एकच डोळा वापरू शकतो. म्हणजे समजा एका व्यक्तीचे 2 डोळे आलेत तर आपण 4 ते 6 व्यक्तींना ते आरामात वापरू शकतो. अच्छा. आणि सर, आता आपण नेत्रदानाबद्दल बोलतोय म्हणून विचारते की सर्वात जास्त नेत्रदान हे कुठे होतं? जगाचा विचार केला तर सगळ्यात जास्त नेत्रदान हे श्रीलंकेत होतं. बरं, ठीक आहे. त्यांच्याकडनं नेत्र हे दुसऱ्या ठिकाणी एक्सपोर्ट पण केलं जातं. बरं. आणि समजा भारताचा विचार केला
तर जे दक्षिणेकडचे राज्य आहेत जसं कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या भागात नेत्रदान जास्त होतं. महाराष्ट्रात त्या मानाने नेत्रदानाची प्रथा फार कमी आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचा नंबर या बाबतीत थोडा मागे आहे. जरी ज्या नेत्रपेढी आहेत, आय बँक ज्या आहेत त्या संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त आय बँक्स आहेत, पण तरीसुद्धा नेत्रदान हे महाराष्ट्रात थोडं दक्षिणेकडील राज्यांपेक्षा थोडं कमी होतं. 4-5वा नंबर आहे तो महाराष्ट्राचा. बरं सर, मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं की नेमका पर्टिक्युलर हा समोरचा जो भाग असतो डोळ्याचा, त्याची जर तो अफेक्ट झाला तर ब्लाइंडनेस येतो. तो पर्टिक्युलर पार्ट कुठला आहे सुरुवातीचा? तो हे सगळ्यात समोरचा भाग ज्याला बुबुळ म्हणतो, ज्या ट्रान्सपरंट पार्ट असतो, कॉर्निया म्हणतो, याला हा अफेक्ट झाला. हा ट्रान्सपरंट असतो, पारदर्शी असतो. याच्यात समजा पांढरेपणा आला कुठल्याही कारणाने तर तो म्हणजे कॉर्नियाला प्रॉब्लेम आला तर आपल्याला आंधळेपणा येईल, तर कॉर्नियल ब्लाइंडनेस येतो. बाकी आंधळेपणाची भरपूर कारणं आहेत, पण आपण पर्टिक्युलरली समजा नेत्रदानाचा विचार केला तर आपण फक्त हा कॉर्नियाला समजा प्रॉब्लेम असेल, इथे पांढरेपणा आला असेल तर ते नेत्रदानाद्वारे दुरुस्त केलं जाऊ शकतं. नेत्रदानाद्वारे दुरुस्त करतात. बरं, मग ह्या कॉर्नियल ब्लाइंडनेसची काय काय कारण आहेत? कॉर्नियल ब्लाइंडनेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इन्फेक्शन, म्हणजे जंतुसंसर्ग. म्हणजे डोळ्याला काही इजा झाली आणि त्याच्यात जंतुसंसर्ग झाला, इन्फेक्शन झालं, तर एक नॅचरल जसं बाकी बॉडीमध्ये जसं स्कारिंग होतं तसंच इथे डोळ्यामध्ये पण स्कारिंग होऊन तेवढा भाग तो पांढरा होतो. हे जंतुसंसर्ग सगळ्यात महत्त्वाचं कारण. दुसरं कारण असं की ट्रॉमा, म्हणजे काही तिथे डोळ्याला लागलं असेल, काही इंडस्ट्रीमध्ये काम करतात लोक, तिथनं पार्टिकल्स उडतात डोळ्यात, काही लोकांना ॲक्सिडेंट्समध्ये डोळ्यांना काही इजा होते, काही लोकांना खेळता खेळता बॉल लागतो, बॅट लागते. अशा व्यक्तींना समजा हे समोरचं बुबुळ अफेक्ट झालं असेल, तिथे काही चिरा पडला असेल. मी तर असं एकदा एक पेशंट आले होते, ते हातात त्यांच्या धागा होतं जे आपण सत्यनारायणच्या पूजेला बांधतो, आणि ते दुसरी पूजा होती म्हणून ते कापायला गेले चाकूने, आणि तो चाकू त्यांच्या डोळ्याला लागला. तर डोळ्याला लागून हा जो कॉर्निया असते बुबुळ ते फाटलं गेलं आणि मग तिथे त्यांना इंजुरी झाली. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंतुसंसर्ग, आणि दुसरं म्हणजे इंजुरी, ट्रॉमा. हे दोन महत्त्वाचे कारण आहेत. मग आपल्याला याची काळजी घ्यायची असेल की हा ब्लाइंडनेस व्हायला नको, तर आपल्याला अजून काय पर्टिक्युलर काळजी घ्यावी लागेल? म्हणजे सपोज जसं खेळताना आपल्याला काय 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 वेअर करायचं आहे, किंवा मग जे तुम्ही म्हणालात ना आता काही पर्टिक्युलर ठिकाणी जी कामं करतात ज्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, त्या लोकांनी कशी काळजी घ्यायची आहे? हो, याचं इन्फेक्शन, कॉर्नियाचं इन्फेक्शन हे तसंच फार रेअर असतं. ते इतक्या सहजासहजी होत नाही, कारण देवाने आपल्याला तो कॉर्निया असा बनवलेला आहे की त्याला इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर. आपल्या डोळ्यासाठी ती प्रोटेक्शन लेअर असते, पण कधी काही कारणाने त्याच्यात इन्फेक्शन होतच. आता समजा डोळा लाल झाला आपला, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण असतं की डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा दुखणे. तर ह्यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला असेल आणि तुम्हाला सोबत डोळ्याला काही इजा झाली असेल, इंजुरी झाली असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जा, डोळ्याच्या डॉक्टरांकडे जा. त्यांच्याकडनं व्यवस्थित तपास आणि इलाज करून घ्या. काही काही लोक डायरेक्ट केमिस्टकडे जातात, दुसऱ्या कोणत्या डॉक्टरांकडे जातात, डोळ्यात गाईचं तूप टाकतात, डोळ्यात दूध टाकतात, वेगवेगळ्या प्रकारचे कुठल्या पानांचा रस टाकतात. ह्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते. तर हे कुठलंही असलं, तुमच्या डोळ्यात दुखलं, खुपलं, पाणी आलं, लाल झालं आणि ते ठीक होत नसेल, तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायचं. पुन्हा प्रोटेक्टिव्ह गॉगल्स जे तुम्ही आता सांगितलं, तर इंडस्ट्रीज आहेत तिथे प्रोटेक्टिव्ह गॉगल्स लावणं हे कंपल्सरी असतं. बरेच लोक ते लावत नाही, त्याच्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे तिथे लावणं, प्रोटेक्शन. बरं सर, आपण कॉर्नियल ब्लाइंडनेसबद्दल बोलू, तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हाच स्वागत. आज आपण चर्चा करतोय नेत्रदान एक आशेचा किरण या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर आगाशे सर. सर, आपण कॉर्नियल ब्लाइंडनेसबद्दल बोलत होतो. तर कॉर्नियल ब्लाइंडनेसचे भारतामध्ये किती रुग्ण आहेत? कॉर्नियल ब्लाइंडनेसचे भारतात लाखाच्या वर रुग्ण आहेत. बरं. आणि दरवर्षी यात 25,000 ते 30,000 रुग्णांची भर पडते. बरं. त्यामानाने जे नेत्रदान आहे
ते कमी आहे. म्हणजे डिमांड आणि सप्लाय मध्ये म्हणजे बरीच तफावत आहे हो नाही का? हो, दरवर्षी 20 ते 22,000 नेत्रदान आपल्याला होतं आणि 25 ते 30,000 रुग्ण दरवर्षी ॲड होतात. आणि मी या ठिकाणी नमूद करू इच्छेन की मागच्या 3-4 वर्षाआधी जे कोविड आलं होतं हो, त्याच्यामुळे खूप जास्त परिणाम झालेला आहे. कारण कोविडमुळे नेत्रदान ऑलमोस्ट झिरोवर आलं होतं. बरं. कारण कोविडमुळे जे काही मृत्यू व्हायचेत त्यांना नेत्रतज्ञ तर सोडा, त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना हात लावत नव्हते. हो, त्याच्यामुळे मागच्या 2-3 वर्षात हे नेत्रदानाचं प्रमाण फार कमी झालं होतं. कोविड संपल्यानंतर हळूहळू हे वाढतं आहे. कारण तुम्ही मगाशी पण म्हणाला होता की कोविडच्या रुग्णाचे तर तसे पण आपण नेत्रदानसाठी पात्र नव्हते ना, ते मृत व्यक्ती. त्यामुळे ते तर आपण वापरीत नसतोच आणू शकतो. पण ते हे झालं की कोविडमुळे त्या नेत्रदानाच्या प्रोसिजरला काही अंशी स्टॉप आला. कोविडमुळे जे नॉर्मली जे मृत्यू व्हायचे, हो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं समजा हार्ट अटॅक आला किंवा अजून कुठल्या प्रकारे पेशंटचा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी बाकी सगळे व्यवस्था बंद असल्यामुळे किंवा लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला नेत्रदान करता येऊ शकत नव्हतं. पुन्हा नेत्रदान समजा झालंच तरी ज्या रुग्णांना आपल्याला यासाठी बोलवायचं आहे, ज्यांच्यावर ऑपरेशन करायचं आहे, त्यांना सुद्धा त्या रुग्णालयात किंवा नेत्रपेढीमध्ये त्या डॉक्टरांकडे येणं हे पॉसिबल नव्हतं. कारण हे जे एकदा ते नेत्रदान झालं, आम्ही त्याला प्रिझर्व केलं, पण प्रिझर्व केल्यावर सुद्धा आपल्याला 2 ते 3 दिवसातच ते नेत्र आपल्याला वापरता येतात. त्या रुग्णांमध्ये आपल्याला ते ट्रान्सप्लांट करावं लागतं. बरं सर, तुम्ही आता प्रिझर्व करता म्हणून बोललात, तर कशात नेमके ते प्रिझर्व केले जातात डोळे? त्याचं एक सोल्युशन असतं. बरं. हां, त्याचं एक मीडियम एक सोल्युशन असतं जे LVPI मध्ये नेत्रपेढी आहे, ते सगळ्या नेत्रपेढींना ते प्रोव्हाइड करतं. आणि त्या आम्ही हा एवढा पोर्शन काढून घेतला की त्या बॉटलमध्ये टाकून त्याला सील करतो. आणि मग आम्ही आमच्या नेत्रपेढीत जाऊन त्या नेत्राचं आम्ही बघतो की त्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यात पारदर्शिता किती आहे. त्याच्यात एक एंडोथेलियल सेल काउंट नावाचा प्रकार असतो, ज्याच्यानुसार हे ठरवलं जातं की त्या पर्टिक्युलर जो टिश्यू मिळाला आहे, जे नेत्र मिळालेले आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. आणि त्यानुसार ते त्या पर्टिक्युलर क्वालिटीच्या जे रुग्ण असतात त्यांना ते दान केलं जातं. जसं मरणोपरांत 6 तासाच्या आत आपण नेत्रदान करू शकतो सर, तसं एकदा नेत्रदान केलं की किती दिवसाच्या आत ते डोळे वापरले गेले पाहिजे, असं काही आहे का? ते 2 ते 3 दिवसाच्या आत वापरले गेले म्हणजे लगेच त्याचा यूज करतात? हो हो. मग आमच्याकडे जे पेशंट असतात, जे रुग्ण असतात, त्यांची लिस्ट असते आमच्याकडे की ह्या पेशंटला त्यांच्या वयानुसार, त्यांचे जे रोग आहे त्यांच्या डोळ्याला, त्याच्यानुसार आमची त्याची लिस्ट असते. एकदा टिश्यू आमच्याकडे नेत्र आलं की त्याची क्वालिटी आम्ही बघितली, त्याच्या सगळे बाकी तपासण्या झाल्या HIV HBCची, ते नेत्रदानाकरता फिट आहे असं दिसलं की मग आम्ही ती लिस्ट बघतो आणि त्या लिस्टनुसार जो पहिला नंबर असेल त्याला फोन करतो. त्यांचे पेशंटचे त्याची तिकडे येण्याची वेळ आहे का, काही रुग्णांना जमत नाही, काही रुग्ण डायबिटिक असतात, तर ते सगळं नॉर्मल असेल, ते पेशंट येऊ शकत असेल तर त्यांना आम्ही बोलवतो आणि लवकरात लवकर इमर्जन्सीमध्ये त्यांचं ऑपरेशन करून हे त्यांना ट्रान्सप्लांट करण्यात येतं. पण 2 ते 3 दिवसाच्या आत आम्ही ट्रान्सप्लांट करतो. मग एकदा नेत्रदान केलं, समोरच्याला आपण तो डोळा लावूनही घेतला, तर त्याच्यानंतर त्यांना किती दिवसात दृष्टी येते सर? लगेच येते का की कसं? त्यांना त्यांच्या रोगानुसार, समजा बाकी सगळं व्यवस्थित असेल तर लगेच आम्ही त्याला पट्टी बांधून ठेवतो. एक 24 तास ती पट्टी असते, पण ती पट्टी काढल्यानंतर लगेच त्यांना दिसायला लागतं. अच्छा, त्याच्यासाठी विशेष काही काळजी वगैरे घ्यावी लागते? हो, त्याच्यासाठी फार काळजी. म्हणजे आता तुम्ही एक आधीच्या प्रश्नावर जातो की त्यांना लगेच दृष्टी मिळते आणि ते इतकं छान असतं म्हणजे पेशंटचं बघणं की ज्यांना काहीच दिसत नसतं, म्हणजे त्यांना हार्डली 1-2 फूट जरी दिसलं तरी जो एक आंधळा व्यक्ती असेल, तुम्ही विचार करू शकता, इमॅजिन करू शकता की इथले लाईट समजा पूर्ण गेलेली आहेत आणि इथे फक्त एक तुम्ही मेणबत्ती जरी इथे जाळलीत तरी आपल्याला हायसं वाटतं, पूर्ण जागेत त्याचा प्रकाश पसरतो. तसंच ज्या व्यक्तीला काहीच दिसत नाहीये, दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत, ज्याला हात पकडून चालावं लागतं, त्याला 2-3 फुटावरचं जरी दिसलं, 5 फुटावरचं जरी दिसलं तरी तो स्वतःचे कामं स्वतः करू शकतो. त्याला बाथरूमला जायला, बाकी स्वतःचे कामं, जेवण करायला, जे रुटीन कामं आहेत त्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंडंट राहायची गरज पडत नाही. हीच सगळ्यात मोठा आमचा विजय असतो त्यात. खरंच. मग किती दिवसासाठी त्याला हॉस्पिटलाइज करून घेता? त्याला आम्ही कमीत कमी 2 ते 3 दिवस ठेवतो हॉस्पिटलाइज. जवळचे असतील तर त्यांना आम्ही घरी जाऊ देतो, त्यांना
रेग्युलर फॉलोअपमध्ये ठेवतो बरं. आणि दर 3-4 दिवसांनी महिन्याभरासाठी Checkup असतं? 3-4 दिवसांनी त्यांचा चेकअप असतो. बरं. 1 महिन्यानंतर दर आठवड्याभरानी आणि मग नंतर 1 महिन्यानी 2 महिन्यानी, पण त्यांचं लाईफ लॉंग फॉलोअप त्यांना ठेवावं लागतं. बरं. कारण हे ट्रान्सप्लांट असतं, याला रिजेक्शन कधी दुसऱ्याची एक टिश्यू, दुसऱ्याची वस्तू आपण आपल्या शरीरात आपण टाकतोय, तर आपलं शरीर त्याला कधी पण रिजेक्ट करू शकतं. तर वेगळा हा डोळा लावला तर तो माझ्या बॉडीला सूट झाला की नाही असंही होत असेल? हो 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 असतं ना. यासाठी आपण त्यांना स्टिरॉइड्स देतो, ज्याच्या कारणाने त्या पेशंटची जी प्रतिकारशक्ती असते की तो जे फॉरेन जे दुसऱ्याचं मला दिलेलं आहे, हो. जी ॲलर्जी तुम्ही म्हटलं, तर ते होऊ नये यासाठी आम्ही त्यांना डोळ्यात ड्रॉप्स देतो बरं. आणि पोटातून पण काही गोळ्या देतो, जेणेकरून त्यांना जे रिजेक्शनचे चान्सेस आहेत ते कमी व्हावे. बरं. सर, सद्यस्थितीमध्ये कंजंक्टिव्हायटिसची साथ सुरू आहे, तर नेमकं कंजंक्टिव्हायटिस हा कशामुळे होतो? कंजंक्टिव्हायटिस हा म्हणजे आपला एक कंजंक्टावा हा एक स्किन, एक पातळ लेअर असते आपल्या पांढऱ्या भागावर डोळ्याच्या, आणि त्याचं इन्फेक्शन म्हणजे कंजंक्टिव्हायटिस, ज्याला साध्या भाषेत आपण मराठीत डोळे येणे हा प्रकार म्हणतो. तर ते त्याचं कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. जनरली पावसाळ्यात हे इन्फेक्शन होत असतं, पण यावर्षीची साथ फारच म्हणजे आपण पॅन्डेमिक म्हणू शकतो की अख्ख्या नागपुरात, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात ही साथ पसरलेली आहे. ते व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं. आणि हे स्पर्शामुळे पसरतं. ही संसर्गजन्य साथ आहे की याच्यात काय होतं की डोळ्याला पाणी येतं, डोळे खाजवतात, डोळ्याला पस येतो, त्यामुळे नॅचरली आपण डोळ्याला हात लावतो, 10 वेळा ते क्लीन करतो आणि त्या आपल्या हातावर मग ते जंतू येतात आणि मग ते तुम्ही तुमच्या मोबाईलला लावता, तुम्ही पेन घेता, तुम्ही रिमोट हाताळता, तुम्ही दार टच करता आणि त्याच सरफेसला दुसऱ्या कोणा नॉर्मल व्यक्तीने हात लावला आणि ते त्यांच्या डोळ्याला लावले तर ते त्यांच्या डोळ्यांना पण होतं. त्या पेशंटच्या डोळ्यात पाहिल्याने किंवा त्याच्या जवळ गेल्याने कंजंक्टिव्हायटिस पसरतो असं बिलकुलही नाही आहे. आम्ही रोजचे 10-15 रुग्ण बघत होतो जेव्हा पीक होतं याचं कंजंक्टिव्हायटिसचं, पण आम्हाला कुणालाच कंजंक्टिव्हायटिस झालेला नाही आहे, कारण आम्ही प्रत्येक पेशंटनंतर सॅनिटायझेशन करत होतो, हात सॅनिटायझरनी क्लीन करत होतो, हात धुत होतो. त्यामुळे प्रत्येक ज्यांनाही कंजंक्टिव्हायटिस झालेला आहे त्यांना माझी एक विनंती राहील की तुम्ही डॉक्टरना दाखवा आणि घरी असाल तर वारंवार हात धुवायचे. ते दुसऱ्यांना होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींनी सुद्धा वारंवार हात धुणे हे फार गरजेचं आहे. या विषयावर आपण पुन्हा बोलू सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हाचे स्वागत. आज आपण चर्चा करतोय नेत्रदान एक आशेचा किरण या विषयावर. सर, आपण कंजंक्टिव्हायटिस बद्दल बोलत होतो, तर आपल्याला काय काळजी घ्यायची आणि किती दिवस आपल्याला इतरांपासून स्वतःला पण आणि म्हणजे दुसऱ्यांना होऊ नये म्हणून ती काय काळजी घ्यायची आहे? काळजी हीच घ्यायची की स्वतःचे हात व्यवस्थित धुवायचे, स्वतःच्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत, दुसऱ्यांच्या वस्तू स्वतः वापरायच्या नाहीत. आजकाल मोबाईल, रिमोट, पेपर, ग्लास ह्या गोष्टी ज्या कॉमन असतात त्या बिलकुल आपल्या वेगळ्याच ठेवायच्या. कमीत कमी 3 ते 4 दिवस वेगळ्या रूममध्ये, पॉसिबल असेल तर वेगळ्या रूममध्ये, वेगळ्या बेडवर झोपायचं. टॉवेल, बाकी आपले कपडे हे वेगळे असतातच, पण ते वेगळ्या ठिकाणी ठेवायचे, सो दॅट ते दुसऱ्यांच्या कपड्यांसोबत मिक्स होऊ नये आणि ते व्हायरस त्यांच्या कपड्यांवर द्वारे त्यांच्या डोळ्यात जाऊ नये. कमीत कमी 3 ते 4 दिवस घरी आराम करायचा. शाळेत जाणाऱ्या मुलांनी किंवा शाळा कॉलेजात जाऊ नये. जे ऑफिसला जाणार असतील त्यांनी ऑफिसला 3 ते 4 दिवस सुट्टी घ्यायची. गॉगल लावून ऑफिसला जाण्यात काही अर्थ नाही. गॉगल लावून तुम्ही फक्त तुमचे डोळे वाईट दिसत नाहीत, पण तुम्ही सगळ्यांना इन्फेक्शन पसरवू शकता. तर 3 ते 4 दिवस कमीत कमी. बरं सर, लहान मुलं असतात ते कंटिन्युअस मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर करत असतात आणि कोविड नंतर तर त्यांना मोबाईल मिळूनच गेलेला आहे, तर तो सुटत नाही आहे. मग अशा वेळेस त्यांच्यासाठी काय सांगाल? मोबाईल आणि कम्प्युटर या दोघांनी हे डोळ्याचे फार 2 मोठे शत्रू आपण कोविड नंतर तयार झाले असं आपण म्हणू शकतो. त्यांनी डोळ्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की आपण जेव्हा मोबाईल बघत असतो, कुठलाही स्क्रीन बघत असतो, तेव्हा हे डोळे जे उघडझाप होतात, नॉर्मली हे आपले डोळे
एक 12 ते 15 वेळा एका मिनिटाला उघडझाप होतात. पण जेव्हा तुम्ही कुठली स्क्रीन बघता तेव्हा रिसर्च असं सांगतं की तुम्ही फक्त 3 ते 4 किंवा 5 वेळा फक्त एका मिनिटातनं डोळे उघडझाप करता. आणि हे डोळे उघडझाप झाले नाहीत तर आपल्या डोळ्यांमध्ये ड्रायनेस, डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्याला एक कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं नाव दिलेलं आहे मी. त्यात डोळ्यांचा कोरडेपणा, डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे आणि डोळ्यातून पाणी पण येणे. म्हणजे कोरडे होतात तरी डोळ्यातनं पाणी येतं आणि डोळ्यांमध्ये नंबर वाढतो. जे स्पेशली लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये सतत जवळचं बघून त्यांच्यामध्ये डोळ्यांचा नंबर हा वाढतो आहे. आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की कोविड नंतर ज्यांना ऑलरेडी नंबर होता त्यांचा नंबर फार झपाट्याने वाढलेला आहे आणि ज्यांना नंबर नव्हता त्यांना, त्या अशा लहान मुलांना डोळ्याचा नंबर आलेला आहे. त्याच्यामुळे मोबाईल, कम्प्युटर, आयपॅड ह्या गोष्टी जितक्या आपल्याला कमी करता येतील स्पेशली लहान मुलांमध्ये त्या तितक्या कमी करायच्या. आणि त्यातलं तर जे गेम्स खेळतात लहान मुलं मोबाईलवर गेम्स खेळणे हे सगळ्यात जास्त डोळ्याला इजा पोहोचणार आहे. ते त्वरित थांबवायला हवं. आणि सर त्यासाठी किंवा मग त्यांना वापरणं जर अनिवार्य असेल, कारण आजकाल तर बरेचदा स्कूल्समध्ये पण LED स्क्रीनचा वगैरे वापर होतो आहे, मग अशा वेळेस विद्यार्थ्यांजवळ पण पर्याय नाही आहे, टीचरजवळ पण पर्याय नाही आहे, मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? यात आपल्याला जर पॉसिबल असेल तर मोबाईलऐवजी जितकी मोठी स्क्रीन असेल, आयपॅड म्हणा किंवा लॅपटॉप म्हणा किंवा डेस्कटॉप म्हणा, समजा जितकी मोठी स्क्रीन असेल तितकं चांगलं असतं. कारण ती स्क्रीन आपल्याला थोडी लांब ठेवता येते. जितकं त्याचं अंतर डोळ्यापासून वाढेल तितकं ते अंतर तितकं चांगलं असतं. आजकाल स्मार्ट TV येतात, तुम्ही ते TV वर पण बघू शकतात. सो दॅट तो मुलगा जो आहे तो इथनं न बघता एक 5-6 फुटावरनं बघू शकेल. आणि सतत त्यावर बसायचं नाही. दर 15-20 मिनिटाला एक छोटासा ब्रेक घ्यायचा, थोडंफार फिरून यायचं, थोडंफार इकडे तिकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तुमचं डायरेक्ट पूर्ण वेळ त्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर कॉन्सन्ट्रेशन असायला नको. आणि शिवाय आजूबाजूचे लाईट प्रॉपर हवे, अंधारात मोबाईल बघू नये. मोबाईलवर फार ते ग्राफिक्स असतात आजकाल, खूप त्याचे कलर्स आणि त्याचं इल्युमिनेशन खूप जास्त असतं. ते ऑप्टिमम असायला हवं. खूप ते कमी पण नको, खूप जास्त भडक पण नको. या दोन्ही गोष्टींमध्ये एक्स्ट्रीम्समध्ये गेलं तर त्रास होतो. त्याच्यामुळे एक मीडियम लेवलचं इल्युमिनेशन हवं आणि आजूबाजूला सुद्धा लाइटिंग प्रॉपर हवं. ह्या दोन गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. लहान वयामध्ये जर चष्मा लागला सर, तर ते कायमचे डोळे खराब झाले असं आपण म्हणू शकतो का, किंवा तो पुढे जाऊन चष्मा निघेल असं काही आहे? ज्यांना चष्मा आहे त्यांचे डोळे खराब आहेत हा एक मोठा भ्रम आपल्या समाजात आहे. चष्मा असणं म्हणजे तुमच्या डोळ्यात थोडासा लहान असणं, डोळ्याची रचनेमध्ये थोडासा फरक असणं असं आहे. चष्म्याने ज्यांना क्लिअर दिसते ते व्यक्ती इतर नॉर्मल व्यक्तीप्रमाणेच नॉर्मल असते. तोच प्रकार लहान मुलांमध्ये पण आहे. ज्या मुलांना चष्मा लागतो त्यांचे आईवडील बरेचदा त्यांना चष्मा लावू नये, त्या मुलांनी चष्मा लावू नये असे आमच्याकडे आग्रह करतात की याला चष्मा देऊ नका, याला काही औषधं देऊन द्या. पण चष्म्याचं काम हा चष्माच करतो आणि त्यांचे डोळे खराब झाले आहेत असं बिलकुल नाही. मी एक नमूद करू इच्छेन यावेळेस की शाळांमध्ये जेव्हा मुलं जातात आणि मागच्या बेंचवरनं त्यांना दिसत नाही तर टीचर्स म्हणतात किंवा त्यांचे पालक असं म्हणतात की त्यांना समोर बसवा, आणि त्यांना समोर बसले की त्यांना दिसतं. पण हे तुम्ही तात्पुरती व्यवस्था करताय. त्या मुलाच्या डोळ्यात जो प्रॉब्लेम आहे, त्याला जे डोळ्यांनी दिसत नाही त्याला तुम्ही कुठेही ॲड्रेस करत नाही आहे. तर मी हे सगळ्या पालकांना आणि शिक्षकांना पण हे सांगेन की ज्या मुलांना मागच्या बेंचवरनं दिसत नसेल त्यांना कृपा करून समोर बसायला लावू नका. त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे पाठवा. त्यांच्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्ण तपासणी करूनच मग त्यांना चष्मा किंवा काही असेल तर ते देऊ शकतात. लहान मुलांच्या डोळ्यांना आलेला चष्मा हा कमी जास्त होऊ शकतो, तो जाऊ पण शकतो, तो तेवढाच राहू शकतो आणि तो वाढू पण शकतो. ठीक आहे, कम्प्युटर मोबाईलच्या वापराने नंबर वाढू शकतो, पण याचा अर्थ त्यांचे डोळे खराब आहेत असं होत नाही. बरं सर, आपण लहान मुलांबद्दल बोललो आणि डायबिटीज जे रुग्ण असतात मधुमेहाचे, त्यांनी काय विशेष काळजी घ्यायची आहे? डायबिटीज ज्यांना असतो त्यांना डोळ्याचा मागचा जो पडदा असतो, ज्याला रेटिना असं म्हणतो, त्यावर बरेच प्रकारचे
त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यावर रक्त येणे, बरं. त्याच्यावर मागच्या रेटिनावर सूज येणे, तो पडदा सरकणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि बरेचदा जे रक्त येतं डोळ्यावर किंवा मागच्या पडद्यावर त्याच्यावर सूज येते, ह्याचं इनिशियल स्टेजला पेशंटला त्याचे काही सिम्पटम्स नसतात. पेशंटला बरेचदा त्याची कल्पना नसते त्यांना, कारण सगळं व्यवस्थित दिसत असतं. त्या डोळ्याचा जो पेरिफेरल पार्ट असतो रेटिनाचा, त्यावर हे सुरुवातीचे बदल होतात. त्याच्यामुळे जोपर्यंत मधला जो सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट आहे मॅक्युला, तिथे समजा बदल झाले नाहीत तर पेशंटला काहीच त्याबद्दल माहिती नसते, काही सिम्पटम्स नसतात. पण अशा व्यक्तींनी ज्यांना शुगर आहे, ज्यांना सोबत किडनीचे पण प्रॉब्लेम्स आहेत, अशा व्यक्तींनी दर 6 महिन्याला किंवा दर वर्षाला आपल्या नेत्रतज्ञाकडे जाऊन रेटिनाची तपासणी करून घेणं फार आवश्यक असतं. जेणेकरून आपण ते बदल समजा झाले असतील तुमच्या रेटिनामध्ये तर त्यांना लवकर आपण त्याचं डिटेक्शन करू शकतो. आणि लवकर डिटेक्शन झालं तर त्याचा इलाज पण हा लवकर होऊ शकतो, कमी खर्चात होऊ शकतो, कमी वेळात होऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट्स पण फार चांगले असतात. मग त्यांना कदाचित सर्जरीची पण गरज पडणार नाही समजा ते काही झालं. लवकर आपण काळजी घेतली. सर, मोतीबिंदू कशामुळे होतो आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? मोतीबिंदू म्हणजे हा एक एजिंग प्रोसेस आहे. आपल्या डोळ्यात या कॉर्नियाच्या मागे, बुबुळाच्या मागे एक लेन्स असतो. तो लेन्स नॉर्मली ट्रान्सपरंट असतो, म्हणजे ते पारदर्शी असतो. पण जसं आपलं वय वाढतं, एक 40-50च्या नंतर त्या पारदर्शी लेन्समध्ये काही वयानुसार काही चेंजेस येतात, ज्यामुळे तो अपारदर्शी होतो. त्यातनं लाईट आत जाऊ शकत नाही आणि तो पांढरा झालेला लेन्स त्याला आपण कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू म्हणतो. बरं सर, आपण मोतीबिंदूबद्दल अजून जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तर दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. सर, आपण मोतीबिंदूबद्दल चर्चा करत होतो. तर मोतीबिंदू जर झाला तर काय काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यावर काय इलाज आहे? मोतीबिंदू समजा झाला पेशंटला तर त्यांना फर्स्ट सिम्पटम्स काही असे असतात की त्यांना धुसर दिसायला लागतं, जे क्लिअर दिसायला पाहिजे ते दिसत नाही, त्यांना कमी दिसायला होतं. त्यामुळे पेशंट डॉक्टरांकडे जातात आणि इनिशियल स्टेजमध्ये समजा मोतीबिंदू असेल तर त्याचं चष्म्यानी त्याचं निराकरण होऊ शकतं. म्हणजे चष्मा लावून तुम्हाला क्लिअर दिसू शकतं. पण समजा चष्मा लावून सुद्धा तुम्हाला दिसत नसेल आणि मागचा पडदा आणि बाकी गोष्टी सगळ्या नॉर्मल असतील तर मग त्याचं ऑपरेशन करून तो आपण जो पांढरा झालेला लेन्स आहे तो काढून त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल लेन्स टाकतो आणि रुग्णाची जी गेलेली जी दृष्टी आहे ती परत येते. बरं, म्हणजे नेमकं कधी करायचं आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन? मोतीबिंदूच्या ऑपरेशनला अशी वयोमर्यादा नक्की केलेली नाही. लहान वयात पण मोतीबिंदू होतो. आम्ही एक 2-3 महिन्याच्या मुलांचे सुद्धा ऑपरेशन केलेले आहेत आणि 60, 70, 80, 90 पर्यंत सुद्धा सगळ्यांचे ऑपरेशन केलेले आहेत. मोठ्या माणसांमध्ये स्पेशली ज्यावेळी तुम्हाला चष्म्यानी पूर्ण दिसत नाही, तुमचे रोजचे कामं करायला तुम्हाला त्रास होतो चष्मा घालून सुद्धा, त्यावेळी तुम्हाला मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं. अच्छा सर, आपण डोळ्याचे वेगवेगळे आजार बघितले, पण डोळे हेल्दी राहण्यासाठी आपण आधीच कुठली काळजी घ्यायला हवी? डोळे हेल्दी राहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची काळजी म्हणजे एकतर आपलं जे डाएट आहे, जे आपलं रोजचं जेवण आहे, त्यात सगळं प्रॉपर जेवण असायला हवं. त्यात व्हिटॅमिन एचं वापर असायला हवा. ज्यात पालेभाज्या आहेत, गाजरमध्ये असतं, दुधामध्ये असतं, अंड्यांमध्ये असतं, फिशमध्ये पण असतं ते. तर ह्या गोष्टींचा वापर व्हायला पाहिजे. आणि थोडं आपण म्हणजे आपल्याला बॅलन्स रेशन घ्यायला हवं, त्याच्यानंतर बॅलन्स डाएट घ्यायला हवं आणि ओव्हरऑल सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये असलेच पाहिजे आणि बॅलन्स डाएटमध्ये ते राहतातच. आणि अजून आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल सर? स्क्रीन टाइम कमी करावा लागेल. स्क्रीन टाइम हा फार महत्त्वाचा विषय आहे की लहान मुलांप्रमाणेच मोठे माणसं आणि वयोवृद्ध हे सुद्धा आजकाल सगळे मोबाईल आणि लॅपटॉप आणि टी व्हीवर असतात. तर स्क्रीन टाईम जितका कमी करता येऊ शकतो तितका कमी करायचा. तो कमी होऊ शकत नसेल, काही लोकांचा व्यवसाय तसा आहे, जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांना दिवसभर कम्प्युटरवर बसावं लागतं. तर एक करता येईल की तुम्ही त्या कम्प्युटरचं जे इल्युमिनेशन आहे
ते व्यवस्थित ठेवू शकता. तुमच्या चेंबरमध्ये समजा AC असेल तर AC वापरायला नको, कारण AC मुळे सुद्धा तुमचे डोळे ड्राय होतात. जर AC असेलच तर त्या AC कडे पाठ करून बसता येईल तुम्हाला. तुमची थोडी लाईफस्टाईल चेंज करता येईल. सतत काम न करता दर 20 मिनिटाला एक 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन आपण थोडंफार फिरून येऊ शकतो. डोळ्यांवर पाणी घेऊ शकतो. दिवसातनं 3-4 वेळा डोळे धुवून घेऊ शकतो आपण. आणि रात्रीला लाईट्स ऑफ केल्यावर मोबाईलसुद्धा ऑफ करायचा. बरेचदा आपल्याला सवय लागली आहे आजकाल की रात्री झोपायच्या आधी व्हॉट्सअप बघू द्या किंवा अजून काही बघू द्या, तर ते 1-2 मिनिटाऐवजी ते अर्धा 1-1 तास आपण बघत बसतो. ते कमी करायचं. एकदा तुम्ही रूमचे लाईट्स बंद झाले तर मोबाईलसुद्धा बंद असायला. हो सर, आपला आज मुख्य विषय म्हणजे नेत्रदान. तर नेत्रदानासाठी नेमका किती खर्च येईल आणि जो लाभार्थी आहे ज्याला आपण डोळे लावलेत त्याला पण काही पैसे मोजावे लागतील का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की नेत्रदान जो करतो व्यक्ती, जे मृत व्यक्ती आहे, समजा तुम्हाला नेत्रदान करायचं आहे तर त्याला काहीही खर्च येत नाही. ह्या ज्या सरकारी नेत्रपेढ्या आहेत त्यासुद्धा किंवा काही प्रायव्हेट आय बँक्स आणि नेत्रपेढ्या आहेत ते सुद्धा तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या धनराशीची अपेक्षा करत नाही. आम्ही फक्त तुमच्या एका फोन कॉलची अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला फोन करा आणि कळवा की आम्हाला नेत्रदान करायचं आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. आणि जे रुग्ण आहेत, ज्यांना आपल्याला लाभार्थी आहेत, त्यांना ऑपरेशनचा खर्च येतो. पण समजा ते सरकारी रुग्णालयात गेलेत किंवा काही प्रायव्हेट रुग्णालय असे आहेत जिथे काही स्कीम्स असतात, तर अशा रुग्णालयांमध्ये गेले तर त्यांना सुद्धा कमी खर्चात किंवा कधी फ्री ऑफ कॉस्ट पण हे होऊ शकतं. सर, आपण मोतीबिंदूबद्दल जाणून घेतलं, तसंच काचबिंदूबद्दल काय सांगाल? काचबिंदू हा प्रकार, आणि हे पण सांगा सर की मोतीबिंदू आणि काचबिंदू याच्यामध्ये काय फरक आहे? मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मोतीबिंदू हा वयानुसार सगळ्यांनाच होतो, म्हणजे मला पण होईल, तुम्हाला पण होईल एका वयात, कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनाच असतो. जसे आपले केस पांढरे होतात तसा मोतीबिंदू पण होतो. काचबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये, जसं आपल्या शरीरात ब्लड प्रेशर असतं तसं आपल्या डोळ्यांमध्ये पण एक इंट्राऑक्युलर प्रेशर असतं. तर नॉर्मली ते 10 ते 20 या दरम्यान नॉर्मल प्रेशर असतं. समजा काही कारणाने हे प्रेशर 20च्या वर गेलं तर त्या माणसाला, तर त्याच्यामुळे आपली जी नस आहे त्याच्यावर काही दुष्परिणाम होतात आणि त्या माणसाला काचबिंदू आहे असं मी त्याला म्हणतो. अच्छा. आणि काचबिंदू नको व्हायला म्हणून काय काळजी घ्यावी लागेल? काचबिंदू नको व्हायला म्हणून तशी काही फार काळजी नाही आहे. म्हणजे ज्यांना व्हायचं असतं त्यांना तो होतोच. त्याच्या म्हणजे जन्मजातच काही आपल्या डोळ्यांमध्ये असे बदल असतात की ज्याच्यामुळे होतो. काही वेळेस स्टिरॉइड नावाचे आय ड्रॉप्स जे असतात, काही कंडिशन्स मध्ये बरेचदा असं म्हणतात ना की स्टिरॉइड्स घेऊ नये. हो, तर स्टिरॉइड्स ड्रॉप टाकल्यामुळे काचबिंदू होण्याचे चान्सेस फार वाढतात. म्हणजे काही डोळ्यांच्या कंडिशन्स अशा असतात की ज्यात स्टिरॉइड्स आपल्याला द्यावे लागतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याविना स्वतःच खूप जास्त प्रोलॉंग यूज आपण स्टिरॉइडचा केला, डोळ्यात टाकला, तर ते नक्कीच ग्लॉकोमा किंवा काचबिंदू त्यामुळे होऊ शकतो. अच्छा. आणि होळी आहे, दिवाळी आहे, फटाके मुलांना खूप आवडतात, तर अशा वेळेस मुलांनी काय काळजी घ्यायची आहे डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी? हो, या होळी आणि दिवाळी ज्या असतात त्याच्यानंतर आमच्याकडे डोळ्याची रुग्ण, कारण असं बरेचदा ऐकण्यात येतं सर, जसं सपोज फॉर्मेलिन डोळ्यात गेलं किंवा काही, तर कायमचा डोळा दगावू शकतो आपण. हो, जाऊ शकतो. कारण आजकाल जुन्या काळी जे कलर्स होते किंवा फटाके सुद्धा होते ते माइल्ड प्रकारचे होते. आता त्यात केमिकल्स इतके जास्त आले आहेत, जे फटाके आले आहेत त्याच्यात सुद्धा वेगवेगळे खूप जास्त पॉवरफुल फटाके आले आहेत आणि मुलं सुद्धा त्यात वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पाहतात. त्यामुळे ते फटाके समजा उडवताना ते डोळ्यात गेलं किंवा रंग खेळताना तो रंग डोळ्यात गेला किंवा इतर कुठल्या फॉर्मॅलिन आहे, स्पिरिट आहे, अशा गोष्टी, म्हणजे जे लॅब मध्ये काम करतायत किंवा मग हॉस्पिटल्स मध्ये काम करतायत त्यांना पण ती काळजी घ्यावी लागेल. हो, तर त्यांनी जे लॅब मध्ये किंवा हॉस्पिटल्स मध्ये काम करतात त्यांना प्रोटेक्टिव्ह गॉगल्स ते वापरू शकतात. पण बाकी वेळेस जे आपल्या होळी दिवाळी जे तुम्ही म्हटलं त्यावेळेस तुम्हालाच स्वतःची काळजी घ्यायची आहे. तुम्ही असे रंग, असे फटाके खेळू नका. आणि समजा चुकून गेलंच डोळ्यात काही, तर त्वरित थंड पाण्याने डोळे धुवून घ्यायचे. डोळ्यात फटाका उडाला असेल तरी सुद्धा डोळे थंड पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्वरित जवळच्या नेत्र तज्ञांकडे आपल्याला ते दाखवायचं.
आणि मोठ्यांच्या उपस्थितीत लहान मुलांनी हे सगळे फटाके फोडणे आणि हे हो सगळे हो कार्यक्रम करायचे. मोठ्यांच्या उपस्थितीतच सगळं करून घ्यायचं. आजचा विषय खूप छान आहे सर, नेत्रदान, आणि तुम्ही अगदी कमी वेळामध्ये भरपूर छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. दर्शक हो, निश्चितच नेत्रदानाबद्दल ज्या तुमच्या मनामध्ये शंका होत्या त्यांचं निरसन झालं असेल. सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.